नमस्कार अमरावती। प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय सांकेतिक सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे। बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या आंदोलनाला शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थिती लावत आक्रमक भूमिका मांडली। प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीतील समांतर आरक्षणाचा कोटा 5% 15% करण्यात यावा, तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांना 50% राखीव जागांचा लाभ मिळावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। यासोबतच पूर्वीप्रमाणे थेट नोकरी देण्याची व्यवस्था लागू करावी, स्पर्धा परीक्षांमध्येही समांतर आरक्षणाचा लाभ मिळावा आणि प्रकल्पग्रस्तांच्या इतर प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली। दरम्यान अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अधिग्रहित जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनानंतर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। आता शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना कधी न्याय मिळतो, याकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे। आज जो सत्याग्रह आहे, ज्या आमच्या महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यातली मुख्य एक मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रकल्पग्रस्त लाखोच्या घरात आहेत आणि लाखो प्रकल्पग्रस्तांसाठी खऱ्या अर्थानं 5% जे समांतर आरक्षण होती, 1980 मध्ये समांतर आरक्षणाची मर्यादा 5% घालवली होती। आज 2026 46 वर्ष झाले, 46 वर्षामध्ये 1% आरक्षण वाढवलं नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे, आरक्षणाची मर्यादा 15% करण्याचं आपण आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता करावी आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांनी जो निकाल दिला त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये ज्या भागामध्ये ज्या विभागामध्ये सरकारनं जमिनी शेतकऱ्यांच्या संपादित केल्या, त्या शेतकऱ्यांच्या 50% जागा राखीव करून त्यांची विशेष भरती करण्यासंदर्भात जो निर्णय आहे ते सरकारनं अवलंबलं पाहिजे, त्याचा निर्णय घेतला पाहिजे। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सरकार जर संवेदनशील असेल, शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही आहोत, शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली आहे, आम्ही सुद्धा शेतकरी आहोत, आम्ही सुद्धा मोठा त्याग केलेला आहे, म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे। आता एक महत्त्वाचा मुद्दा, 20 जुलैला माननीय मकरंद पाटील साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आशिष जयस्वाल, मकरंद आबा पाटील यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला, सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देणं बंद केलं तर सरकारनं 2025 पासून। आमच्या त्या आंदोलनाच्या या दणक्यामुळे त्यांनी 4 ऑगस्टला परिपत्रक काढलं, ते देणं सुरू केलं। मात्र महाराष्ट्रातले जे जुने प्रकल्पग्रस्त आहे तो त्याचा विरोध करत आहे। ते म्हणत आहे की यांना प्रचंड पैसा मिळालेला आहे, हे प्रकल्पग्रस्तांच्या सदनेत बसत नाही, हे कुठंतरी चूक आहे। त्यांनी सुद्धा जमीन सरकारला दिल्या, आम्ही सुद्धा सरकारला दिल्या, प्रोजेक्ट दोघांच्या भरोशावर उभे झाले, मात्र ते सुद्धा सरकारनं त्याचा निर्णय जो घेतला आहे तो कायम ठेवला पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला पाहिजे। हा एक संकेत आहे, सांकेतिक आंदोलन आहे। ह्याच जर सरकारनं आमच्याशी या संदर्भात सकारात्मक चर्चा केली नाही तर आम्ही निश्चित प्रचंड स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत। हे मात्र आता मी या ठिकाणी भाकीत करतो तुमच्या माध्यमातून।